पैशाच्या जीवावरती मी प्रतिबाधा असं मी सांगितलं असतं. मावळात पैशावरती मतदान देतात हा पहिला समज डोक्यातला गैरसमज डोक्यातला काढा. कुणी काय दिलं तरी सगळ्यांचं घेतात. मी सांगितलं जो देगा उसकाले सोडू नका, पण जे तुमच्या डोक्यात आहे तेच करा, बिंदास करा. कारण आज गेलो ते त्यांना कुणी विचारत नाही. त्यामुळे पैशावरती मावळातली लोक मतदान करतात असं कुणी समजू नका. कारण आता बस देवदर्शनाला निघाल्या, रंगला पैठणीचा, पुढं अजून काय निघालं निघू द्या. मी नाही तर फुल एन्जॉय करा, अजिबात काळजी करू नका. पण ही 5 वर्ष याच्यातली तुमच्या मागं कोण राहणार आहेत हे मी तुम्हाला सांगेन. त्यानंतर मग ज्यांनी आता कार्यक्रम घेतला त्यांचा कार्यक्रम लावा. कारण आपल्या मागं ही मायबाप जनता आहे तोपर्यंत आपण बी खचत नाही. आपल्याला काळजी करायचं कारणच नाही. आपल्याला सांगण्याचा बाबांनो, काही ठिकाणी एसटीचं आरक्षण पडलं, जिथं पुरुष इच्छुक होते तिथं महिलांचं आरक्षण पडलं. महिलांचं आरक्षण जसं निघत तसं मी इतका मनाला आनंद व्यक्त करत होतो, इतका आनंद व्यक्त करत होतो की ज्या आया बहिणींनी मला आमदार केला ना, आज त्यांचाच राज्य आहे. पण तुम्ही आज समजू नका आता अन्न आहे, अन्नाच्या मग राहतो नाही, असं अजिबात नाही. उद्या आपली सुकाणू समिती, कार्ड कमिटी तुमच्या मुलाखती घेणार, त्यावेळेला पूर्णपणे चांगला अभ्यास करून या. नाही तर कागदावरती लिहून आणून हे काही अभ्यास झाला असं नाही. तोंडपाठ असलं पाहिजे. आपलं मतदान किती, आपल्या गावात किती आहे, गावाच्या बाहेर किती आहे, कुठल्या समाजाचं किती आहे, आपल्या नात्यागोत्यातलं किती आहे, आपल्या पक्षाचं कट्टर मतदान किती आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. बबनरावजीच्या कोर कमिटीचे व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच सन्मान्य सदस्य, महिलांच्या अध्यक्षा सुवर्णाताई, युवकांचे अध्यक्ष किशोर, विद्यार्थीचे सुशांत, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर समोर उपस्थित, मावळ तालुक्यामध्ये जो काही कायापालट झाला विकासाच्या संदर्भातला, त्या कायापालटाचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराच्या कारकिर्दीतली पहिली स्थानिक स्वराज्य संस्थांची ही निवडणूक आहे. त्याच्यामुळे दादा या निवडणुकीचं थोडंसं तालुक्यामध्ये वातावरण आहे, परंतु कार्यकर्त्यांचा एक मात्र विचार पक्का आहे. दादांबरोबर आपण सगळे राहिलो आणि अपक्ष सावरण्याचा असंच काम इथून पुढच्या काळामध्ये देखील आपल्या काँग्रेसच्या एक ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉक्टर सुमनताई खेर, ज्या पूर्वी चांदखेडमध्ये वास्तव्यास होत्या, वर्ग मधील महिलेलाच या चांदखेडच्या भागातनं या तालुक्याच्या पंचायत समितीचं नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी मिळते आहे. हा एक योगायोग म्हणावा लागेल किंवा तालुक्याच्या दृष्टिकोनानं आपल्याला एक अभिमानाची गोष्ट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आमदारांनी या कार्यक्रमामध्ये अधिक विस्तारानं बोलावं असं अपेक्षित आहे. त्याच्यामुळं मी फार काही आपला वेळ घेणार नाही, परंतु दादा जिल्हाध्यक्ष या बैठकीला हजर आहेत. पक्ष संघटना म्हणून दादा काही 80 पाठीमागे एक अध्यक्ष आणि त्याने 80 बूथ कमिट्या गठीत करायच्या, अशा पद्धतीचं नियोजन सगळं या तालुक्याच्या निवडणुकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सामोरं जात असताना केलं गेलेलं आहे. त्याचबरोबर उद्याच्या काळामध्ये सभा असतील किंवा मेळावे असतील याच्यावरती अधिक फोकस न करता मागच्या 5 वर्षामध्ये जो आताच्या निवडणुकीमध्ये 20,000 मताची अधिकची वाढ त्या ठिकाणी झाली. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात देखील महायुती नरेंद्र मोदी साहेबांचं देशातील असणारं जे विकासाभिमुख नेतृत्व आहे, त्याच पद्धतीचा संदेश आज राज्याच्या राजकारणामध्ये देखील आहे. आणि म्हणून
कधी कोणाला वाटलं नव्हतं की अशा पद्धतीनं फडणवीस साहेब आहे आणि त्या दृष्टिकोनातनं उद्याची वाटचाल आपली चालली पाहिजे. आणि म्हणून 2019 पासनं आजपर्यंत तालुक्यातल्या वाडी वस्तीपर्यंत विकास गेलेला आपल्याला सुरुवातीच्या काळात महायुतीच्या महाआघाडीच्या माध्यमातून, नंतरच्या काळात महायुतीच्या माध्यमातून विकास गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. आम्ही सांगावं अशा पद्धतीचं कुठलं काही नाही. आज प्रत्येक लहान मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येकाला माहिती आहे की या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या संदर्भातला पाठीमागचा काळ आणि आता आपण सध्याचा वावरत असलेला काळ की आम्ही कुठेतरी नेतृत्वामध्ये आलं पाहिजे. समाजाच्या हिताची कामं करत असताना आम्ही कुठेतरी पुढे राहिलं पाहिजे. परंतु आपण अनेक वेळा सांगतो की शेवटी आपला हा सगळा हा एक अनेक मंडळी अतिशय ताकदीचे एक निष्ठेने अजितदादांबरोबर राहिलेले स्वतःच्या खिशातल्या पैशांची पदरमोड करून स्वतःचं नेतृत्व समाजासमोर आणत असताना कुणाला झाकावा आणि कुणाला काढावा अशा पद्धतीचे कार्यकर्त्यांचं मोळ हजारोंच्या संख्येत. हे कुणालाही सांगण्याची आवश्यकता नाही. तळेगावचा सर्वे मागच्या 2 दिवसापूर्वी आला, मी तोही जाहीर करतो. त्यामध्ये 50-55% नागरिकांची भूमिका अशी आहे की आमदाराच्या उमेदवाराच्या मागे उभं राहायचं म्हणजे आपली कामं होती. 20-25% राष्ट्रवादी मुले आणि 25% ते 26% फक्त भाजपवाली मंडळी काही भागामध्ये उभे आहेत. 75% जर आज तळेगाव दाभाडे शहरात आपल्याला कौल असून सुद्धा जर आपण भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष करत असेल आणि यांना जर चांगल्या ताटात माती कालवायची असेल तर तुम्ही कालवा. आणि कुणाचं ऐकून? तुकार माकारांचं एजंडाचं ऐकून? बाळा भेगडेनं माझा सल्ला आहे, तुम्हाला 20 वर्ष या तालुक्याने डोक्यावर घेतलेले. आज जर तालुक्याचा तुम्हाला सर्वांगीण विकास पाहायचा असेल तर तुकार माकारांचं ऐकून आणि 2-4 बगल बच्चे ठेवून आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करता. मी 10 महिने झाले तोंड गप्प ठेवले. मलाही काढता येतं, मलाही दाखवता येतं. शासकीय निधी तुम्ही कुठं वापरला, कशासाठी वापरला, कुणासाठी वापरला. जिथं शासकीय फंड आला पण तिथं कामच नाही झालं हेच मला दाखवता येतं. कुणाच्या जमिनी, कुठल्या समाजाच्या जमिनी कशा ऑर्डर करून तुमच्या नावावर केल्या मला हे दाखवता येतं. पण मी बोलून दाखवत नाही, मी सांगत नाही. जाऊ दे तुमचं, तुम्हाला लकला बासू दे. परंतु आज आमच्या नेत्यावर तुम्ही टीका टिप्पणी करणार, आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हो द्या. आता दिवाळी झालं, मी पण फटाके वाजवायला सुरुवात करतो. बरोबर ऐकायचं. हा एक कार्यकर्ता आपला पदाधिकारी कधी सीएम साहेबांच्या विरोधात स्टेटमेंट करत नाही. जर कोणी केलं तर लगेच फोन करून सांगतो या असलं चालणार नाही आपल्याला. आपण आपला धर्मयुतीचा पाळतो, आपण आपल्या तालुक्याचा एकोपा जपण्याचा प्रयत्न करतो. आणि हे पुढल्या टुकार माकर आणि एजंटांच्या नावाखाली किंवा यांच्या सांगण्यावरून जर आपल्या पक्षाची, आपल्या आमदाराची जर बदनामी करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हालाही उत्तर द्यायला पुरावेळेशी आहे. एवढं मात्र तुम्हाला माझा इशारा समजा किंवा अजून काय समजायचं ते समजा. परंतु आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या हालचालीमध्ये, त्या घडामोडीमध्ये एका बाजूला बावनकुळे साहेब होते, एका बाजूला तटकरे साहेब राष्ट्रवादीचे प्रांत अध्यक्ष म्हणून होते. तसाच तटकरे साहेबांच्या बाजूला मी होतो आणि बावनकुळे साहेबांच्या बाजूला बाळाभाऊ भेगडे होते. आणि आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत चर्चा करत होतो. जर समजा सुनील शेळकेला महायुती म्हणून राष्ट्रवादीचं घड्याळ मिळाले, ती जागा मावळला सुटली आहे, पण तुम्हाला त्याचं काम करायचं नसेल, तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी ऐकत नाही, ही जर तुमची भूमिका असेल तर तुम्ही कमळ घ्या. तुम्ही कमळावरती उमेदवाराला निवडणुकीला सामोरे न्या. मी तिथे होकार दिला की आपण खेळाडू वृत्तीनं जे होईल ते होईल. जर उद्या आमदार घड्याळाच्या चिन्हावरचा राष्ट्रवादीचा होईल किंवा भाजपचा कमळाच्या चिन्हावरचा आमदार होईल, परंतु त्यामध्ये आपण काहीतरी निर्णय केला पाहिजे. आणि त्यावेळेला
बावनकुळे साहेबांनी रवींद्र आप्पा बेगडेंची उमेदवारी जाहीर केली आणि सांगितलं की तू उद्या पुण्याला कुठल्या कार्यकर्त्याला पाठव, जिल्हा अध्यक्षांकडे हे बी फॉर्म तुला देतो, तू कमळ चिन्हावरचा उमेदवार म्हणून जाहीर करा. त्यावेळेला यांनी कमळ बाजूला ठेवलं आणि आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कमळाची का आठवण आली, हाच मला या मेळाव्यातून समोरच्याला देखील प्रश्न विचारायचा. अरे आज आमची ताकद असताना, आमच्या कार्यकर्त्यांचं मोठं बळ संघटन असताना सुद्धा आम्ही घड्याळ बाजूला ठेवतो, याच्यात आम्हाला आमचा नेता विचारणार नाही, याच्यात आमचे कार्यकर्ते आम्हाला विचारणार नाही. पण तरी आम्ही विचार हाच केला की आपल्याला जर गावाचं गाव पण टिकवायचं असेल, तालुक्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, अनेक मंत्र्यांकडनं जर निधी आपल्या तालुक्यात आणायचा असेल तर राजकारण, पक्षपात, मतभेद बाजूला ठेवा आणि एकत्र व्हा. परंतु काही मंडळींना जाणीवपूर्वक या तालुक्यामध्ये राजकारणाची दिशा वेगळ्या बाजूला न्यायची आहे. आज राजकारण करत असताना बाळाभाऊ देखील 2 वेळा आमदार म्हणून काम केलं, सुर्गे बेगडे साहेबांनी केलं, बापटा साहेबांनी केलं, सगळ्यांनी केलं. मी आज 2 टर्म आता आमदार म्हणून काम करतो. परंतु आपण पुढे तरी मतभेद बाजूला ठेवले पाहिजे, कधीतरी कटुता संपवली पाहिजे. आपल्या मतभेदातून, आपल्या संघर्षातून गावाला, तालुक्याला किती दिवस वेठीस धरायचं, हा सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या मनातला प्रश्न आहे. हा सुद्धा प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याच्या मनातला प्रश्न आहे. मग आपण जर गावाला गावपण द्यायची भूमिका ठेवत असेल किंवा निर्णय घेत असेल तर अशा वेळेला 2 पाऊल पुढे मागे करायला काय हरकत आहे? मग कमळावरचाच उमेदवार पाहिजे, त्यांना पक्ष पाहिजे. मी आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या बांधवांना, माझ्या आया बहिणींना, वडीलधाऱ्या मंडळींना, पक्षातल्या नेते मंडळी सांगतो, एकच निर्णय फक्त माझा तुम्ही ऐकावा विनंतीपूर्वक. विधानसभेच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता जो आपल्या मागं, पक्षामागं, महायुतीच्या मागं उमेदवार म्हणून माझ्या मागं जो ढाल म्हणून उभा राहिला, तो जर कार्यकर्ता नगर परिषदेच्या रिंगणामध्ये भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार म्हणून आला किंवा पंचायत समितीला आला तर त्या ठिकाणी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण उमेदवार देऊ नका, हीच आपली युती समजून आपण त्यांना पाठिंबा द्यावा. एवढी माहिती मला विनंती आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.